सर मी 5-6 महिन्यापूर्वी आपलं सेशन अटेंड केलं होतं म्हणजे ओके. बुट कॅम्प. ओके. त्यानंतर म्हणजे ते कोर्स पाहिला सगळा. हम्म. आणि नंतर मी एक 2-3 महिन्यानंतर ऍड रन केली म्हणजे आता 3 महिन्यापूर्वी. ओके. तर मी दिवसाला 200 रुपयांनी ऍड रन करत होतो. ओके. तर माझा दिवसाला 5-6 लीड येत होत्या. ओके. तर ते कॉल अटेंड करायचे, त्यांना जाऊन साईटवर भेटायचं, ओके. ओके. त्यांचे रिक्वायरमेंट्स घ्यायच्या सगळ्या. हा हा. तर त्याच्यामध्ये मी महिनाभर ऍड रन केली. ओके. साधारणतः माझं एक 5, 5.5, 6 हजारापर्यंत महिन्याला गेले माझे. ओके. पण मला एक काम मिळालं सर मोठं त्याच्यामध्ये, ओके. पुण्यामध्ये. 3 BHKचा फ्लॅट आहे, तो मला मिळाला करायला इंटिरियरचा. ओके. तर किती तर त्याची व्हॅल्युएशन काय होतं किंवा त्याचं प्रोजेक्टची प्राइस काय होती? 10.5-11 लाखापर्यंत गेला सर तो ओके, म्हणजे तुम्ही पूर्ण. म्हणू शकता की एक 5-6 हजार रुपये खर्च केले आणि एक 6 लाखाचा रेव्हेन्यू झाला. 11 लाखाचा ते कॉस्टिंग झालं पूर्ण कामाचं. आणि हम्म. एक सव्वा त्याच्यामध्ये मला प्रॉफिट झाला. ओके, म्हणजे एक 5-6 हजारामध्ये 6 हजार रुपये मी घालवले सर. आणि हा, एक मी लाख ऍड बंद करून टाकली सर, एवढा लोड यायला लागला मला. मी ओके. बंद ओके. करून टाकली ऍड, कारण सर अटेंडच करता येत नव्हतं. एवढे बरोबर. रोजच्या लीड्स यायच्या, 5-6 सगळ्यांना अटेंड करत बसायचं, मग ते साईट ओके. वरचं पण लोकांना अरेंज करायचं. हम्म. त्यामुळे मला मंगळवारचं सेशन्स पण अटेंड नाही करता येत कामाच्या लोडामुळे. आणि त्याच्या रेफरन्सनी मला अजून 3 BHK आले ओके. त्या ओके. ओके. कामाचे, त्या म्हणजे क्लायंटने दिले. म्हणजे असं म्हणू शकता की एकदा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही रन केली, तुम्ही आणि एक बेसिक एक हा सर, एकदम हा ऍडव्हान्स लेवलला नाही. हा सगळे हा बेसिक पॉईंट टाकून ते कॅप्शन्स हा वगैरे हा हा. टाकून मी केलं. आणि माझा एक बरोबर. व्हिडिओ रन केला छोटासा एडिट करून हा त्याच्यात हा हा. टाकला होता. बरं 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 बरं. हम्म. येस, पण तुम्हाला पण चांगलं सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की ऍडव्हर्टाइजमेंटचं तुम्हाला लॉंग टर्मचं जर मी सांगितलं ना, तुमचा बिझनेस इंटिरियर डिझायनरचा तो पूर्णपणे माउथ पब्लिसिटीवरती पण खूप डिपेंड असतो. आता तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन केली आहे, तुमच्याकडे आता जवळजवळ कस्टमर बघा, एक कस्टमरने तुम्हाला 3 जण जोडून दिले. ते हम्म. एक लाईन तुमची रेफरलची चालत राहणार. बरोबर. एकाला एक, हम्म. एकाला एक, एकाला एक, तो चालत राहणार. आणि सेकंड बरोबर. तुमची ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे, तर न्यू कस्टमर कस्टमर येत राहणार. म्हणजे तुम्हाला दोन्ही फ्लो चालू आहे. म्हणजे तुमची पाईपलाईन एवढी तुडुंब भरलेली असणार आहे की काही हम्म. काळानंतर तुम्हाला काही इंटर्न्स तुम्हाला हायर करावे लागतील, काही टीम तयार करावी लागेल, जेणेकरून एक रेफरल सांभाळणारी आणि एक न्यू क्लायंट सांभाळणारी. हो. आणि सर अजून 3 जण आहेत त्याच, म्हणजे 2 महिन्यापूर्वी जी ऍड रन केली त्याच्यात 3 अजून वेटिंगला आहेत, ते पण हो. कोटेशन फायनलला आहेत. म्हणजे ओके. ते पण 8-8, 9-9 लाखाचे असे प्रोजेक्ट्स आहेत. ओके. ओके. पुण्यामध्येच आहेत, पण ते ओके. पण होतील फायनलाइज. येस. म्हणजे येस. येस. म्हणजे शेवटी सर आपल्यावर पण असतं, आपण हा. कसं रिप्रेझेंट होतोय बरोबर कस्टमरला. बरोबर. नुसतं लीड येऊन नाही फायदा, त्यांना आपल्याला काय पाहिजे, त्यांना काय आपण देतोय सर्व्हिस, त्याच्यावरती पण असतं सगळं. पण सर येस. फायदा झाला मला. मी ज्या ओके. 5 हजार दिले तेव्हा टेन्शन मध्ये होतो, देऊ का नको, देऊ का नको. पण मला मिळाले माझे पैसे परत, आणि बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त मिळाले. येस. येस. त्यामुळे मी खुश आणि आहे. अजून एक लक्षात घ्या, मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की तुमचं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण हम्म. तुम्हाला लॉंग टर्म दर महिन्याला तुम्हाला हे रिटर्न्स आहेत. म्हणजे तुम्ही 5,000 रुपये मला एकदाच दिले, आता तुम्हाला काय मला पे करायचे का नाही करायचे, पण तुम्हाला तुमच्या बिझनेसमधनं लाईफ लॉंग साठी पुढच्या 4-5 वर्ष कंटिन्यू तुम्ही कमवणार आहात. म्हणजे त्या 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले, एखादा स्टॉक सुद्धा तुम्हाला एवढे रिटर्न्स नाही देणार, तेवढे हे जे नाही काही देत. मी नॉलेज शेअर करतो ते तुम्हाला भेटणार आहे. सर तरी 2 महिने ऍड बंद आहे ना, तर अजून किती कामं भेटली असती. कारण मॅन तर पॉवर नाही पडत सर, कमी पडते आता त्यासाठी. तुम्ही एक लक्षात घ्या सर, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मुळात तर बंद करू नका, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण की अल्गोरिदम सेट झालेला असून तो डिस्टर्ब होतो. एक हम्म. पैसे जाऊन दे तुमचं, कसं राहतं, तुम्ही दुकान चालू ठेवलंय तर लोक येणार आहेत, दुकान बंद ठेवलं तर लोक येणार आहेत का? राईट, ते पण बरोबर आहे. बरोबर. म्हणजे पण सर सहा पेंडिंग एवढे रोजचे पेंडिंग कस्टमर. पडून द्या, एक पेंडिंग पडून द्या, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता किती जण काम करताय? वन मॅन शो आहे सर मी. अजून एक जण कोणतरी घ्या तुमच्या सोबत, त्याला तेच पेमेंट करणार. वरती त्याला पेमेंट वरती ठेवा. आणि इंटिरियर डिझायनर भरपूर आहेत पडून, त्यांना तुम्ही फक्त एक ऍडव्हर्टाइजमेंट जरी रन केली तुम्ही हायरिंगसाठी, हम्म. ओके, एम्प्लॉयसाठी जरी केली, किंवा तुमच्या ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट असतील भरपूर जणांचे, एक हो. होतकरू एक हो चांगला जरी आहेत. कोण असेल, तुम्ही एक जरी फक्त रेझ्युमे टाकला की हायरिंग आहे म्हणून, की एक जणांचं लागणार आहे, पेमेंट वगैरे ठरवून टाकायचा, तुम्हाला 100-1 जण तुम्हाला अप्रोच होईल की मला तुमच्यासोबत काम करायचं म्हणून. तेच तेच बरोबर आहे सर. ठीक आहे, पण तेच करावं ऍडव्हर्टाइज लागणार आहे आता, हा. एकट्याला नाही जमत सर. येस. येस. एक लक्षात घ्या, ऍडव्हर्टाइजमेंट बंद करू नका, एवढं मात्र नक्की.
नाही करणार आहे, आता स्टार्ट करणार आहे परत. ओके ओके, नो प्रॉब्लेम. काय पण लागलं थँक्यू तर सर, सांग. तुमच्यामुळे खूप मदत झाली मला. येस येस, मोस्ट वेलकम. तुम्हाला इथून पुढे पण मदत अशीच राहील. ऍक्शन घ्या. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्की आपण तुम्हाला नेक्स्ट लेवल जाण्यासाठी, तुमचा ओव्हरऑल बिझनेस सेटअपसाठी सर्व काही गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. ते सर, ते पेज बनवायचं तुम्ही जे म्हटले होते ना, ते हा काय हा म्हणतात ते, म्हणजे कस्टमरचा रिव्ह्यू आणि ते हे हा सगळं हा नाही हा का, हा हा, बरोबर ते बरोबर. ते बनवायचंय सर, मला वेळ नाही माझ्याकडे ते बनवायला. करू ते करू. आता इथून पुढचं जे काय असेल ना, तर तुम्ही 1 to 1 मला कनेक्ट करा. तुमचा नंबर वगैरे किरण लांबाते सरांना शेअर करा. किरण लांबाते सर, तुम्ही आणि मी 1 to 1 हे करून मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगेल की तुम्ही नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी तुम्ही अजून काय केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा बिझनेस अजून नेक्स्ट लेवलला जाईल. सगळ्या सिस्टम्स कशा उभा करायच्या, कुठल्या कुठल्या हम्म. म्हणजे टीम कशी तयार करायची, हायरिंग डेलिगेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट लेवलला सांगेल कशा पद्धतीने करायच्या. ठीक आहे. तर आपण कनेक्शन मध्ये राहूयात, जेणेकरून येस तुम्ही येस. आणि मी मिळून नेक्स्ट लेवलचा काय गेम करता आला तर आपण मिळून करूया. नक्की सर, नक्की. थँक्यू. येस वन्स. येस.